नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं बोलीस किचनमध्ये. आज आपण खूप झटपट आणि कोणतंही वाटण न बनवता खूप मस्त आणि टेस्टी अशी झणझणीत काळ्या मसाल्याची बटाट्याची भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. इथे आपल्याला 4 माणसांसाठी ही भाजी बनवायची आहे. तर त्यासाठी मी इथे 3 टेबलस्पून एवढं तेल कढईमध्ये घातलेलं आहे. तेल तुम्ही इथे कमी जास्त केलं तरी चालेल, पण मसाल्याच्या भाजीला तेल थोडं जास्त असलं की भाजी छान लागते. तर आता यामध्ये मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. हा कांदा आपल्याला छान असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा सोनेरी रंगाचा झाल्यावर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि या कांद्याबरोबर ही आलं लसणाची पेस्ट आपल्याला साधारण 3-4 सेकंद परतून घ्यायची आहे. इथे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. तर मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याबरोबर 1.5 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा जिरं पूड, अर्धा चमचा धने पूड. आता हे सगळे मसाले आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि यानंतर आपल्याला यामध्ये 1 टेबलस्पून एवढं भाजून बारीक केलेलं खोबरं घालायचं आहे. हे खोबरं घालणं ऑप्शनल आहे, पण यामुळे भाजीला छान कलर येतो आणि भाजी टेस्टी सुद्धा लागते. तर आता खोबरं घातल्यावर आपण पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये आपण बटाटे घालूया. तर मी इथे 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते आणि त्याची साल काढून 3 बटाट्याच्या मी इथे फोडी करून घेतल्यात आणि 1 बटाटं अशा पद्धतीने थोडंसं हाताने मॅश करून घेतलंय. यामुळे भाजीची जी ग्रेव्ही आहे ती छान अशी मस्त दाटसर होते आणि यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायची गरज पडत नाही किंवा इथे आपल्याला कोणतंही वाटण यामध्ये घालायची गरज पडत नाही. तर आता हे सगळे बटाटे आपण यामध्ये घालूया. इथे सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, कारण यामध्ये आपण पाणी घातलेलं नाही आहे आणखी, त्यामुळे मसाले करपू शकतात. तर आता बटाटे घातल्यावर आपण पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये चवीनुसार मीठ घालून ही भाजी तुम्ही सुकी म्हणजेच कोरडीसुद्धा बनवू शकता आणि मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. पण मला इथे ही भाजी थोडीशी सरबरीत बनवायची, म्हणजेच या भाजीमध्ये मला थोडासा रस्सा हवा आहे. त्यामुळे मी यामध्ये साधारण 1.5 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे. भाजी तुम्हाला घट्ट पातळ कशी हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि लो फ्लेमवरती 5 मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर 5 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता भाजीला मस्त अशी तर्री आलेली आहे, म्हणजेच भाजीवर छान असं तेल आलेलं आहे आणि कलरही खूप सुंदर आला आहे. तर तुम्ही या भाजीची ग्रेव्ही बघू शकता. यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घातलेला नाही आहे किंवा कोणतंही वाटण आपण यामध्ये घातलेलं नाही आहे, तरीसुद्धा भाजीची ग्रेव्ही मस्त अशी छान दाटसर झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने झटपट आणि मस्त टेस्टी अशी ही काळ्या मसाल्याची बटाट्याची भाजी नक्की बनवून बघा आणि बनवल्यावर कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी झटपट रेसिपीसाठी बोलीस किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या टेस्टी रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.